त्याची गणना कोण करी. कसंही देवाचं नाव घ्या, फायदा होणारच, पुण्य मिळणारच. एकदा हरी म्हणलं की तुम्हाला अगाध पुण्य प्राप्त होणार. जसं की एखाद्याला सांगितलं की तुला अमृत प्यायला मिळालंय, तुझा मृत्यू होणार आहे. ते का म्हणाल, मी अमृत पिलोय, मी अमर झालोय. काय झालं? अमर झालो, मला मृत्यू येणार जाईल. मी अमृत कोणतं म्हटलं? देवाधिकांचं अमृत. तुमच्या डोक्यात आलं असेल सरकार मान्य, देशी विदेशी, बरोबर ना? अहो महाराज, एवढी पितात, पैशावाली पितात, तरुण मुलं पितात, म्हातारे सुद्धा पितात. अहो प्याला प्यारच का कुत्ते की मौत आएगी, प्याला प्यारच का कुत्ते की मौत आएगी, प्याला प्या हरे नाम का तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. अहो एक म्हातारं आठवडी बाजाराला गेलो, 200चा खंबा एकटाच पिलं तर पिलं, घोड्यावर उलट बसलो, तोंड केलं शेपटाकडे, पाठ केली तोंडाकडे. आलं ते पुलाच्या चौकात आलं. तिथं पुलाच्या चौकामध्ये त्या बाबांचा नातू सायकल खेळत होता. त्याने पाहिलं ही भानगड जरा वेगळीच दिसती, पळतच गेला, म्हणजे आजी 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 आजी. बाबा आले. आजीबाईला वाटलं पिशी दिली होती बाजाराला, पिशी भरून आणली असं जावं आडा आणायला. असं म्हटल्यानंतर आजीबाई पुलाच्या चौकात गेली तर असं डोक्याला खतला. पा तिथं काय, शेपटाकडे तोंड आणि तोंडाकडे पाठ. त्याने म्हातारं पिऊन आलं, पिशी हरूनही आलं. त्याने अगं काय पिशवीचं राहू दे बाजूला, आधी घोड्याचं मुंडकं शोध पुढे. विठाल आता 31 डिसेंबर होता. काय होतं? 31 डिसेंबर होतं. आणि आता दारुड्याची संगती कशी असेल त्याच्या मित्रांबरोबर? दारू पिणारीचीच ना. आता ते म्हणजे आज काय आहे, 31 डिसेंबर आहे. काय कर, आणि सगळा इकडचा खर्च करतो, फक्त तो आहे घरून एक ते बोकड घेऊन ये. आणि ते काय झालं, त्याच्या बायकोच्या बाहेरून पाठ आली होती, त्या पाठीला बोकड झालेलं होतं. त्याने एवढंच, मला खर्च पाणी काहीच नाही, फक्त बोकड सोडून आणायचं. पण असं झालं, 31 डिसेंबर होता म्हणजे त्या दारुड्याच्या बायकोने काय केलं, जिथं रोज म्हणजे बोकड मांडत होते तर काळं कुत्रं मांडलं, जिथं काळं कुत्रं मांडत तिथं बोकड मांडलं. आणि दारूच्या नाशात आलं, बोकड सोडवलं हे नाही आलं, म्हणजे बोकड म्हणून काय नेलं सोडून, कुत्रा नेलं. पार्टी ही झाली. दुसऱ्या दिवशी नाशा, त्याची दारूची नाशा उतरली, डोळे चोईत बाहेर आलं. म्हणतो काय ग, रात्री मी बोकड नेलं होतं, इथं कसं काय बोकड? तिने ते बोकडचं राहून द्या बाजूला, तुम्ही रात्री काळं कुत्रं कुठं नेलं? तेव्हा त्याच्या लक्षात आलं की बोकड समजून आपण काय केलं, रात्री कशाची पार्टी केली, बोकड्याची केली, कुत्र्याची केली, बरोबर ना? बोकड्याची केली. मला वाटलं बोकड्याचीच केली, काय कशाची केली, कुत्र्याची केली.